दीड दिवसांचे बाप्पा चाललेत आणि 1.5 दिवस आपण मनोभावे बाप्पाची पूजा करतो। त्याच्या आधीपासून 2-3 दिवसा अगोदरपासून आपली देवासाठी लगबग चालू असते। म्हणजे आपलं डेकोरेशन असेल किंवा बाप्पाला काय लागतात त्या वस्तू खरेदी करणं असतील, म्हणजे जवळजवळ महिन्यापासूनच आपली ही सगळी लगबग चालू असते। आणि अगदी 1.5 दिवस बाप्पा आपल्याकडे राहतात आणि मग निघून जातात। तर जड अंतःकरण होऊन जातं ज्यावेळेस बाप्पाला आपण जाताना पाहतो। पाठवू वाटत नाही, पण 1.5 दिवसांचे बाप्पा आहेत या घरामध्ये आणि आता ते निघालेले आहेत। तर काकांनी सगळी तयारी केली आहे आणि इथं सजलेला आहे मंडपसुद्धा बाप्पासाठी घेऊन जाण्यासाठी। तर बघा अगदी शांत असे बाप्पा बसलेत। ज्यावेळेस ते घरात असतात तेव्हा त्यांची नजर खूप प्रसन्न आणि खुललेली अशी दिसते आणि त्यांच्यासोबत आपणही अगदी प्रसन्न होतो। पण ज्या दिवशी जात असतात ना बाप्पा, तर तेव्हा तो क्षण नकोसा वाटतो। पण पुन्हा पुढच्या वर्षी बाप्पा येणारच आहेत, याने आपण पुन्हा बाप्पाला चांगल्या प्रकारे निरोप देतो। तर इथं 2 गणपती एकत्र जाणार आहेत आमचे आणि आपण दर्यावर जाणार। गणपती चालले गावाला। चला तर आता दर्यावरती आम्ही पोहोचलेलो आहोत आणि थोड्या वेळातच बाप्पाचं विसर्जन होईल इथे। मराठी संस्कृतीचं नृत्य प्रदर्शन फुगडी जोरदार तारा। दीड दिवसांचे खूप सारे बाप्पा होते इथं विसर्जनासाठी। तर हे बघा वेगवेगळ्या रूपांमध्ये बाप्पांच्या मूर्त्या आहेत आणि प्रसन्न वाटतं इथे सुद्धा। बस बस एखादा 2 घेतो आम्ही। इधर खाऊ येते प्रसाद। थांब बाबू थांब, हळूहळू तरी काय खा बाप्पा खा, खा बाप्पा खा, खा बाप्पा खा। काय लावलेलं आहे बाप्पाला पाया पडतो। बाप्पा जाणार आहे पाण्यात। आता इथे आरती करून घेतलेली आहे आणि आता शेवटचा बाप्पाला निरोप देतोय। त्यानंतर बाप्पांना विसर्जित केलं जाईल। गणपती बाप्पा छोरे बाजू हा अमय दादाचा व्हिडिओ बघा ना। गणपती बाप्पा यांच्या घर
आपला गेला बघा. आता प्रोटीनमध्ये बसून आपले बाप्पा चाललेले आहेत. हातात त्याच्या हातात काय बघावं. मंडळी, तर बाप्पांना निरोप देऊन झालेला आहे आणि आता मी घराकडे निघाले. तर अजूनही खूप सारे बाप्पा अजून येत आहेत. तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा.